नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल किंवा उडुपी रेस्टॉरंट स्टाईल कोकोनट चटणी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनते ही चटणी। तुम्ही इडली बरोबर, डोशांबरोबर किंवा मेदूवड्यांबरोबर खाऊ शकतात। अतिशय झटपट आणि चटपटीत अशी चटणी बनते आणि चवीलाही खूप सुंदर लागते। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपी कशी आहे ते बघूया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत। आता हे काप आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया। ही चटणी बनवताना ओल्या नारळाचाच वापर करतात, म्हणजे ऑथेंटिक पद्धतीने ओलं नारळच वापरतात। त्याचबरोबर अर्धी वाटी डाळवं टाकून घेतलं, कारण चटणीला घट्टपणा येण्यासाठी। हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। त्याऐवजी शेंगदाणे टाकले तरी चालेल। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंचभर आल्याचे काप टाकून घेतले। आता चवीनुसार साखर टाकून घेऊया, 1 छोटा चमचा म्हणजे 1 पोहे खायचा चमचा। आणि चटणीला चटपटीतपणा येण्यासाठी मी थोडीशी चिंच टाकून घेतली, त्याऐवजी तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल। आता चवीनुसार मीठ टाकूया आणि यात थोडंसं पाणी टाकून चटणीचं वाटण तयार करून घेऊया। चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतली आणि छान अशी बारीकसर चटणी दळून घेतलेली आहे। हे बघा, आता ही चटणी कितपत पातळसर हवी किंवा कितपत घट्टसर हवी त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता। मला थोडीशी पातळसर हवी होती म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आणि ते पाणी या चटणीत ओतून घेतलं। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चटणीचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे। बघता क्षणी ही चटणी खावीशी वाटते। आणि साखर टाकणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, पण आंबट गोड तिखट अशी ही चटणी खूप छान लागते, म्हणजे इडली बरोबर, डोशांबरोबर किंवा मेदूवड्यांबरोबर। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही चटणी नक्कीच करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। आता आपण ह्या चटणीला खमंग असा तडका देऊन घेऊ। तडका दिल्याने ही चटणीची चव अजूनच वाढते। तडका देण्यासाठी गॅसवरती आपण एक तडका पॅन ठेवलं, त्यात 2 छोटे चमचे तेल टाकून घेऊया। खूप अशी तेल टाकण्याची गरज नाही आहे, खूप कमी तेलात तडका दिला जातो। तेल व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली की पाव चमचा हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया आणि पाव चमचा उडीद डाळ टाकून घेऊया। हरभऱ्याची डाळ टाकणं ही टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्या। त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि गॅस बंद केला। हिंग टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद केला आणि हा गरमागरम तडका तर चटणीवरती ओतून घेऊया। आणि हो, त्याचबरोबर मी पाव चमचा मेथीचे दाणे टाकले होते, तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेला आहे, तर तुम्ही तडक्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे नक्कीच टाका। आणि हा गरमागरम तडका चटणीवरती ओतून घेऊया आणि आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी इडली बरोबर, डोशांबरोबर किंवा मेदूवड्यांबरोबर खाऊ शकता, हे मी सुरुवातीलाच सांगितलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि हो, शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना, ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोवर बाय बाय।